कोजागिरी पौर्णिमेचा चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो. जसं की भगवान श्रीकृष्ण हे 16 कलांनी युक्त होते, त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेचा जो चंद्र असतो तो 16 कलांनी युक्त असतो. त्यामुळे देखील कोजागिरी पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्व आहे. पौर्णिमा ही 16 तारखेला संध्याकाळी 8:41 सुरू होणार आहे आणि 17 तारखेला दुपारी 4:56 संपणार आहे. तर खूप जणांमध्ये कन्फ्युजन आहे की कोजागिरी पौर्णिमा कधी साजरी करायची. तर कोजागिरी पौर्णिमा ही आपल्याला 16 तारखेला रात्री साजरी करायची आहे. म्हणजे बुधवारी रात्री आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही साजरी करायची आहे. आपण कुठलीही गोष्ट, कुठलीही तिथी ही सूर्याने जेव्हा बघितली तेव्हा आपण तो दिवस, ती तिथी ही पकडत असतो. परंतु आपल्याला कोजागिरी पौर्णिमा साजरी करायची, यामध्ये चंद्र हा महत्वाचा आहे आणि रात्रीचा चंद्र हा येतो. त्यामुळे आपल्याला कोजागिरी पौर्णिमा ही 16 तारखेला रात्री साजरी करायची आहे. पौर्णिमेच्या दिवशी दुधामध्ये चंद्र बघून ते दूध प्यायला हवं. अनेक जण खीर देखील बनवतात, दूध बनवतात. तर ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी करायलाच हव्या. कारण की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जो चंद्राचा जो प्रकाश असतो तो अतिशय सात्विक असतो. कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशामध्ये एवढी ताकद असते की अनेक आधी ज्या आहेत त्या दूर व्हायला मदत होतात. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण जागून कोजागिरी ही साजरी करायलाच हवी. कोजागिरी पौर्णिमेचा अर्थच तो आहे की कोजागरती, म्हणजे देवी महालक्ष्मी पृथ्वीवरती येत असते आणि बघत असते की कोण कोण जागा आहे, कोण कोण देवीच्या सेवेमध्ये मग्न आहेत. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कोण जागरण करते. त्यामुळे देखील कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जागरण करण्याला खूप जास्त महत्व आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असे काही उपाय जाणून घेणार आहोत जे आपल्या जीवनासंबंधी आहेत. कुणाला आर्थिक प्रॉब्लेम असतील किंवा कुणाला काही शारीरिक प्रॉब्लेम असतील तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण त्यावरती उपाय करून ते कसे दूर करू शकतो याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मी जसं तुम्हाला सांगितलं की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राचा जो प्रकाश आहे तो अतिशय सात्विक असतो. चंद्र हा 16 कलांनी त्या दिवशी युक्त असतो. फुल मून ज्याला आपण म्हणतो, संपूर्ण चंद्र हा कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी येतो. त्यामुळे सर्व पौर्णिमेमध्ये कोजागिरी पौर्णिमेला अत्यंत महत्व आहे. त्यामध्ये चंद्र बघून आपण हे ग्रहण करत असतो. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जे दूध बनवाल ते जर चंद्राच्या प्रकाशामध्ये बसून, म्हणजे अनेक जण ग्रुपने असे बाहेर बसून किंवा टेरेसवरती बसून दूध तिथेच आटवतात आणि तिथेच चंद्र बघितल्यानंतर ते दूध हे ग्रहण करत असतात. तर तुम्ही जर का घरात बनवत असाल तरी सुद्धा ते जे दूध आहे ते थोड्या वेळ तरी आपल्याला चंद्रप्रकाशात ठेवायचं आहे. त्यामध्ये चंद्र बघायचा आहे आणि त्यानंतरच ते दूध हे ग्रहण करायचं आहे. म्हणजे ते जे दूध आहे जे आपण ग्रहण करणार आहे, आपण जे दूध पिणार आहे त्या दुधामध्ये चंद्राचा प्रकाश हा पडलाच पाहिजे. त्यानंतरच आपल्याला ते दूध ग्रहण करायचं आहे. तसं ते दूध कोजागिरी पौर्णिमा आहे घरातल्या घरात आपण आटून ते पिलं असं करायचं नाही. आपल्याला त्या दुधामध्ये चंद्र हा दिसलाच पाहिजे आणि त्यानंतरच आपल्याला ते दूध प्यायचं आहे. सर्व इच्छा प्राप्तीसाठी मी तुम्हाला एक सोपा उपाय सांगणार आहे की तुम्ही तुमच्या इच्छा या दिवशी कशा प्राप्त करू शकता. सर्व इच्छापूर्तीसाठी हा मंत्र आहे. तर तुम्ही हा जो मंत्र आहे तो चंद्राच्या प्रकाशामध्येच बसून म्हणायचा आहे. तर तुमच्याकडे जर का स्फटिकची माळ असेल, म्हणजे ज्याला आपण पांढऱ्या मण्यांची माळ म्हणतो ती असेल, किंवा साधी माळ, तुम्ही कुठलीही माळ घेऊ शकता. किंवा तुम्ही माळ जरी नाही घेतली तर काउंटिंग न करता देखील तुम्ही तो मंत्र बोलू शकता. म्हणजे किती मंत्र झाला 108 जसं आपण माळेवरती काउंटिंग करत असतो तर तसं तुम्ही काउंटिंग न करता देखील तो मंत्र बोलू शकता. हा संपूर्ण इच्छा पूर्तीसाठी हा मंत्र आहे. ओम सोम सोमाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये बसून. तर तुमच्याच्याने शक्य तेवढा हा मंत्र म्हणण्याचा तुम्ही नक्की प्रयत्न करा. त्यानंतर समजा कुणी जर का आजारी व्यक्ती असेल आणि खूप दिवसापासून बेडवरती पडलेले असेल, उठून चालू शकत नसतील किंवा चालू शकत असतील तर त्यांनी चंद्रप्रकाशामध्ये नक्की जाऊन बसावं. हा जो पौर्णिमेचा जो चंद्र आहे त्याचा प्रकाश आपल्या अंगावरती हा पडलाच पाहिजे. त्यामुळे तुम्हाला काही आजार असेल तर तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी, म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये नक्की बसा. कारण हा जो चंद्राचा प्रकाश आहे तो आपल्या अंगावरती त्याची किरणे पडल्याने देखील अनेकशे रोग हे दूर होतात. जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्यांना डोळ्यांचा चष्मा लागला आहे, लहान मुलं असतील डोळ्यांना चष्मा लागला आहे, त्यांनी चंद्राच्या प्रकाशाकडे 15-20 सेकंद रोज बघायचं आहे. तर हा प्रयोग तुम्ही नक्की करा. आणि ज्यांनी अजूनपर्यंत बघितलं नसेल त्यांनी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देखील तुम्ही 15-20 सेकंद चंद्राकडे बघू शकता. त्यामुळे देखील आपले डोळे चांगले होण्याला मदत होते. हा अगदी नॅचरल उपाय आहे. हा तुम्ही नक्की करून बघा. ज्यांची तब्येत ठीक नसेल त्यांनी चंद्रप्रकाशामध्ये जाऊन नक्की बसा. म्हणजे तुम्हाला कुठल्याही शारीरिक व्याधी असतील तुम्ही चंद्रप्रकाशामध्ये जाऊन कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की बसायचं आहे. त्यानंतर समजा कोणी बेडवरती आहे जे चालू शकत नाही किंवा टेरेसवरती जाऊ शकत नाही किंवा बाहेर चंद्रप्रकाशामध्ये जाऊ शकत नाही तर तुम्ही यावरती अजून एक उपाय करू शकता. म्हणजे एक गोष्ट यावरती तुम्ही करू शकता की ज्या पाण्याची जी बॉटल असते, आपली काचेचीच बॉटल घ्यायची आहे. दुसऱ्या बॉटल घेऊ नका. काचेच्या बॉटलमध्ये
पाणी भरून ठेवायचं आहे. तुम्ही 1 बॉटल ठेवू शकता किंवा 2-3 बॉटल देखील ठेवू शकता. तर रात्रभर ते जे पाणी आहे, ती जी बॉटल आहे ती आपल्याला चंद्रप्रकाशामध्येच ठेवायची आहे. कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण रात्र. कोजागिरी पौर्णिमेची संपूर्ण रात्र आपल्याला त्या ज्या बॉटल आहेत, पाण्याच्या ज्या बॉटल आहेत त्या आपल्याला चंद्राच्या प्रकाशामध्येच ठेवायचं आहे. आपल्याला चंद्रप्रकाशामध्येच ठेवायचं आहे आणि सकाळी सूर्योदय व्हायच्या आत म्हणजे सूर्य निघायच्या आत, आपल्या सूर्योदय व्हायच्या आत त्या बॉटल आपल्याला घरामध्ये घेऊन यायच्या आहे आणि ते पाणी तुम्ही जे काही बिमार व्यक्ती आहेत त्यांना प्यायला देऊ शकता किंवा तुम्ही तुमचं जे पिण्याचं पाणी आहे त्यामध्ये देखील तुम्ही ते मिक्स करू शकता. परंतु त्या अगोदर त्या बॉटलात आणल्याच्या नंतर आपल्याला त्या बॉटलमध्ये काही गोष्टी म्हणायच्या असतात. जसं बघा की आपण जेव्हा स्वामी समर्थांचा तारक मंत्र वगैरे पाणी ठेवतो किंवा आपण एखादी कुठल्याही गोष्टीचं काही पाण्यावरती जेव्हा प्रयोग करत असतो तेव्हा आपण एखादा मंत्र वगैरे बोलत असतो आणि नंतर ते पाणी पित असतो. तसंच आपल्याला त्या पाणी बॉटल हातामध्ये घेऊन आपल्याला बोलायचं आहे की आता ज्यांची तब्येत ठीक नसेल किंवा तुमची स्वतःची तब्येत ठीक नसेल तर तुमचं नाव घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे की हे पाणी पिल्यामुळे माझी तब्येत ठीक होणार आहे किंवा ज्यांची कोणाची तब्येत ठीक नसेल त्यांच्यासाठी देखील तुम्ही म्हणू शकता की हे पाणी पिल्यामुळे त्यांची तब्येत ठीक होणार आहे. तर या प्रकारे आपल्याला त्यावरती पॉझिटिव्ह शब्द त्या पाण्यावरती बोलायचे आहे आणि हे अगदी तुम्ही मनापासून करून बघा, ह्या गोष्टी खऱ्या होतात. तर तुम्ही ह्या बोलायच्या आहे आणि ते पाणी प्यायला द्यायचं आहे. तुमची तब्येत ठीक नसेल तुम्ही स्वतः प्या किंवा ज्यांची तब्येत ठीक नसेल त्यांना सुद्धा प्यायला द्या किंवा एखादी जी बॉटल आहे तुम्ही 3-4 बॉटल ठेवले असेल तर ते पाणी तुम्ही घरातले सगळे मिळून देखील तुम्ही पिऊ शकता. तुमची ज्या इच्छा असतील तुम्हाला जे बोलायचं आहे त्या बॉटलवरती तुम्ही पाण्याच्या बॉटलवरती बोलू शकता आणि नंतर ते पाणी ग्रहण करायचं आहे. आपण ते पाणी प्यायचं आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसेल, आर्थिक खूप प्रॉब्लेम असतील, पैशासंबंधी खूप प्रॉब्लेम असतील तर तुम्ही एक ग्लास घ्यायचा आहे. स्टीलचा ग्लास घेऊ शकता, म्हणजे स्टीलचा ग्लास घेतला तरी चालेल किंवा कुठला एखादा ग्लास घेतला तरी चालेल. तर स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी भरायचं आहे. हे आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री करायचं आहे. तर कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री स्टीलचा ग्लास घ्यायचा आहे, त्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि त्या पाण्यावरती अजून एक वाटी ठेवायची आहे. म्हणजे तो भरलेला जो पाण्याचा ग्लास आहे त्याच्यावरती अजून एक वाटी ठेवायची आहे. त्या वाटीमध्ये तांदूळ ठेवायचे आहे आणि तो ग्लास आणि ती जी वाटी आहे ती आपण आपल्या घराच्या बाहेर देखील ठेवू शकतो. म्हणजे आपल्या मेन डोअर जवळ ठेवू शकतो किंवा मेन डोअर जवळ जर का जागा नसतील, समजा तर आपल्याला विश्वास नाही की कोणी बाहेर येऊन त्याला पाडणार नाही वगैरे किंवा काही प्राणी वगैरे येऊन त्याला धक्का लावून ते पडू शकते, तर तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये देखील ठेवू शकता. तर तिथे तुम्हाला तो पाण्याने भरलेला ग्लास आणि त्यावरती तांदूळाची जी वाटी आहे ती तशीच रात्रभर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी ते जे पाणी आहे ते संपूर्ण घरामध्ये सर्व बाजूला प्रत्येक कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते शिंपडायचं आहे. त्यावेळी तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करू शकता किंवा साम सदाशिव या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता. त्यानंतर ते जे तांदूळ आहेत ते तुम्ही पक्ष्यांना खायला देऊ शकता. जर का बिझनेस चालत नसेल, मध्ये खूप मोठे प्रॉब्लेम होत असतील, म्हणजे कसंही जरी केलं तर तुमचा बिझनेस हा चांगला चालत नसेल किंवा बिझनेस तुमचा जो आहे तो खूप तोट्यामध्ये जात असेल तर तुम्ही अजून एक उपाय करू शकता. तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. पाणी घ्यायचं आहे, त्यामध्ये दूध घ्यायचं आहे, कच्चं दूध असलं पाहिजे आणि ते दूध आणि ते पाणी तुम्हाला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे. जसं आपण सूर्याला अर्घ्य देत असतो तसंच आपल्याला चंद्राला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अर्घ्य द्यायचं आहे. पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडं कच्चं दूध मिक्स करून नंतर जे फळ असते, कुठलंही एक फळ घेऊ शकता. आता ऍपल बाजारामध्ये भरपूर आहे, तुम्ही ते घेऊ शकता किंवा केळी घेऊ शकता. कुठलंही एक फ्रुट्स तुम्ही घ्यायचं आहे आणि ते दिवशी ते जे फळ आहे ते चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवायचं आहे आणि त्यानंतर ते फळ तुम्ही ग्रहण करायचं आहे. तुम्ही त्या दिवशी ग्रहण करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी देखील ते फळ ग्रहण करू शकता. ते फळ देखील ग्रहण करताना आपल्याला असंच विचार करायचा आहे की आपला जो बिझनेस आहे तो एकदम चांगला चालायला लागला आहे, चांगले पैसे यायला लागले आहेत, आपल्याला नफामध्ये आपला बिझनेस चालू आहे, या प्रकारचे विचार करूनच आपल्याला ते फळ जे आहे ते खायचं आहे. तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्की करून बघा. मनामधील पॉझिटिव्हिटी देखील अनेक गोष्टी या व्यवस्थित करू शकते, अनेक अडचणी संकटांपासून आपल्याला दूर ठेवू शकते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी मी तुम्हाला जसं सांगितले, कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत खास आहे. सर्व पौर्णिमांमध्ये वर्षातून एकदाच कोजागिरी पौर्णिमा येते. सर्व पौर्णिमांमधून कोजागिरी पौर्णिमा ही अत्यंत महत्वाची आहे. कोजागिरी पौर्णिमेचा जो चंद्र असतो तो फुल मून असतो, म्हणजे तो संपूर्ण मून असतो, चंद्र असतो आणि तो 16 कलांनी युक्त असतो. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जशी आपण माता लक्ष्मीची सेवा करतो, तुमच्याच्याने जेवढं शक्य असेल तेवढं नामस्मरण करा. मी तुम्हाला नेहमी सांगत आले की कलियुगामध्ये नामस्मरण हे अत्यंत महत्वाचं आहे. परंतु ह्या छोट्या छोट्या गोष्टी, हे छोटे छोटे उपाय देखील तुम्ही करू शकता. म्हणजे करायला काय हरकत आहे, फक्त पॉझिटिव्ह माइंडनेस तुम्ही हे करा,
पॉझिटिव्हिटीनेच हे तुम्ही करा, नाहीतर तुम्हाला याचं फळ हे मिळणार नाही. आणि मग असं होतं की मी हा उपाय केला, तो उपाय केला, परंतु मला त्याचा काही अनुभव चांगला आला नाही. त्यामुळे मनामध्ये पॉझिटिव्हिटी ठेवा. तुमची ज्या देवावरती श्रद्धा असेल त्या देवांची सेवा उपासना तुम्ही करा. आणि हे जे मी तुम्हाला उपाय सांगितले हे नक्की करा. म्हणजे सायंटिफिकली पण तसंही चंद्राच्या प्रकाशामध्ये जर का आपण बसलो तर आपल्याला अनेक रोगराईपासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. एवढी शक्ती या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असते. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काही जर का शारीरिक त्रास असेल तर तुम्ही चंद्राच्या प्रकाशामध्ये थोडा वेळ तरी बसा. तसेही कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी रात्री जागण्याला खूप महत्व आहे. रात्रीचं जागरण हे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी झालं पाहिजे. नाही खूप वेळ, म्हणजे आपण आता 3-4 वाजेपर्यंत किंवा रात्रभर नाही जागू शकत तर ऍटलिस्ट 1-1.5 वाजेपर्यंत तरी जागण्याचा नक्की प्रयत्न करा. चंद्राच्या प्रकाशामध्ये एखादा तास तरी घालण्याचा नक्की प्रयत्न करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगितले तुम्ही ते पॉझिटिव्ह माइंडने करा, पॉझिटिव्हिटीने करा. म्हणजे कुठलेही उपाय किंवा कुठलेही आपण जे कार्य करत असतो त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय पॉझिटिव्हिटी पाहिजे, तेव्हाच आपल्याला त्याचं चांगल्या प्रमाणामध्ये फळ हे प्राप्त होत असते. त्यामुळे तुम्ही ह्या ज्या गोष्टी कराल ह्या तुम्ही पॉझिटिव्ह माइंडनेच करा आणि तुम्हाला याचे अनुभव चांगलेच नक्की येतील. सजेशन असतील ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सजेस्ट करा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन चॅनल सबस्क्राईब करा. जय गजानन. धन्यवाद.